हॅलो एव्हरीवन. आज आपण रिकमेंडेशन ऑफ हाय पॉवर कमिटी म्हणजेच उच्च अधिकार समितीने केलेल्या शिफारशी या टॉपिकमध्ये ज्या शिफारशी आहेत, उच्च अधिकार समितीने केलेल्या शिफारसी त्यामध्ये प्रथम या ठिकाणी संविधान संशोधन, बदल अथवा या ठिकाणी सूचना ज्या अमेंडमेंट आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनल दिलेले आहेत. त्या ठिकाणी उच्चाधिकार म्हणजे शिवाजीराव पाटील कमिटी जी आहे या कमिटीने सहकारी चळवळीतील समस्या व संधी याच्या अनुषंगाने या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, त्याचा आढावा घेतलेला आहे आणि या निरीक्षणाने जे आहेत त्याचा अभ्यास करून चळवळीसाठी दिशानिर्देशक म्हणून पुढील वाटचालीसाठी जे दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी बदल प्रस्तावित केले. त्यामध्ये ते प्रस्ताव पुढील प्रमाणे आहेत. प्रस्तावित संविधान संशोधनातील बदल आणि बहुराज्य सहकारी सोसायटी अधिनियम 2002 संशोधन. या ठिकाणी संविधान संशोधन आणि बदल आणि सूचना यामध्ये उच्चाधिकार समितीने सहकाराचा निकोप प्रगतीसाठी एक मोठे महत्त्वाचे पाऊल म्हणूनच संविधानात हे संशोधन सुचविले आणि त्यासाठी असणारे कारणीभूत घटक जे आहेत ते ठरवलेले आहेत. त्यामध्ये प्रथम राज्य स्तरावरील व केंद्र स्तरावरील सहकारी कायद्यामधील विसंगती, सहकारी संस्थांमधील प्रशासन आणि प्रबंधन यांच्यामधील विसंगती किंवा अनियमितता. या ठिकाणी नेक्स्ट येतो तो सहकारी क्षेत्रातील स्वायत्तता आणि लोकतांत्रिक कार्यप्रणाली जपणे अशा पद्धतीने. म्हणजे सहकारी क्षेत्रातील अत्याधिक नोकरशाही किंवा सरकारी हस्तक्षेपातून मुक्तता. आणि नेक्स्ट येतो तो आदर्श कायद्यातील या ठिकाणी संविधान संशोधनातील घटक सुरू आहे. आदर्श कायद्यातील राज्यस्तरावरील सहकारी कायदे आणि सुसूत्रता निर्माण करणे, विशेषतः सरकार सहभागी नसणाऱ्या किंवा सहकारी संस्थांच्यासाठी. म्हणजे सहकारी कायद्यामध्ये जेव्हा राजकीय फायद्यासाठी केले जाणारे बदल हे या ठिकाणी रोखले गेले. म्हणजे उच्चाधिकार समितीने भारत सरकारच्या संविधान संशोधनात प्रस्ताव नंबर 106 सन 2006 मध्ये या ठिकाणी जे बदल करण्यासाठी आपली या ठिकाणी मते मांडलेली आहेत. तर जे प्रथम संविधान संशोधनातील बदल यामध्ये सहकारी संस्थेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्याबाबत शिफारस आणि सहकारी संस्थांच्या प्रास्ताविक भाग 9ब समावेशाबाबत ही या ठिकाणी शिफारस करण्यात आली. म्हणजे सहकारी संस्थेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत या ठिकाणी काही शिफारस केल्या. त्यामध्ये उत्स्फूर्त तत्वावर स्वैच्छिक सदस्यता, लोकतांत्रिक नियंत्रण किंवा सदस्य आर्थिक भागीदारी आणि स्वायत्त कार्य या नियमांना अनुसरूनच सहकारी संस्था स्थापन करणे किंवा चालवणे हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता देण्याचीही या ठिकाणी शिफारस करण्यात आली. सहकारी संस्थांच्या प्रास्ताविक भाग 9 मध्ये जो समावेश या शिफारसीनुसार सहकारी संस्थांचा दर्जा हा पंचायत, राज्य संस्था, नगरपालिका यांच्या दर्जापेक्षा भिन्न किंवा वेगळा ठेवण्याचे सुचवले. या ठिकाणी कारण सहकारी संस्था हे लोकांच्या द्वारे स्थापित स्वयंशासित संस्था आहेत तर उपरोक्त संस्था ज्या आहेत ते शासनाद्वारे लोकांच्या नियमनासाठी स्थापित केलेल्या आहेत. नेक्स्ट भाग येतो तो अनुच्छेद 12 अंतर्गत प्रमुख प्रस्ताव पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये निर्देशक मंडळ सदस्य, पदाधिकारी, संस्था आणि कार्यकाळ अवधी
या ठिकाणी यात जो अंतर्भूत मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये निर्देशक मंडळ सदस्य निवडणूक ती कशी असावी. निर्देशक मंडळाचे अधिक्रमक या ठिकाणी निर्देशक मंडळ सदस्य किंवा पदाधिकारी संस्था यांचा कार्यकाळ आणि अवधी. यामध्ये निर्देशक मंडळावरील निर्वाचित सदस्य यामध्ये निर्देशक मंडळावरील निर्वाचित सदस्यांच्या मध्ये प्रतिनिधी निवडणुकीत मतदानाचा तसेच त्या पदासाठी निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल. निर्देशक मंडळासाठी निवडणूक हरलेला जो उमेदवार आहे या मंडळावरती इतर कोणत्याही प्रकारे व त्या कारणाने निवडला जाणार नाही. निर्देशक मंडळ सदस्य निवडणूक कशी असावी. यामध्ये शिफारस केलेली आहे. विधेयकात सुचवल्याप्रमाणे सहकारी संस्थेची निवडणूक किंवा निवडणुकीची जी निगडीत सर्व कामे आहेत सर्वसाधारण सभेकडे असावीत, परंतु उच्चाधिकार समितीने यावरती शिफारस करतात की सुचवलेली सर्वसाधारण सभा मंडळात सतत गरजेनुसार सभा आणि बैठक घेणे अडचणीची ठरू शकते. त्यामुळेच या ठिकाणी हे कामे सरकारी संस्थेच्या निर्देशक मंडळाकडे सोपवली जावीत. निर्देशक मंडळाचे अधिक्रमक त्यामध्ये विधेयक मांडल्याप्रमाणे अशा कोणत्याही सहकारी संस्थेला अधिकार कक्षेत सरकार हस्तक्षेप व अधिक्रमण करू शकत नाहीत. जेथे कोणत्याही प्रकारचे सरकारी भांडवल व कर्ज इत्यादी प्रकारच्या संस्थेत या ठिकाणी मदत दिली गेलेली नाही, परंतु या ठिकाणी सरकारी मदत असणाऱ्या संस्थांच्या ठिकाणी अधिक्रमण शक्यता निर्माण होत असल्याने उच्चाधिकार समितीने हा बदल सुचवलेला आहे की अशा ठिकाणी सरकारी मदतीचे प्रमाण हे 51% पेक्षा कमी आहे. सरकारी अधिक्रमण किंवा हस्तक्षेप अनुमती देण्यात येऊ नये. बहुराज्य सहकारी सोसायटी अधिनियम 2002 संशोधनामध्ये या ठिकाणी पुढील प्रमाणे शिफारशी प्रस्ताव मांडलेले आहेत. त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या स्वैच्छिक आणि स्वायत्त किंवा लोकतांत्रिक प्रकृती दर्शवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुद्धा सर्वमान्य या व्याख्येत कायद्यात त्याचा समावेश आणि सहकारी संस्थांवरील उपयोगकर्ता सदस्याची मालकी किंवा नियंत्रण आणि सुनिश्चित करण्यासाठी कायद्यातच सक्रिय सदस्य व्याख्येच्या परिभाषेत समावेश आणि त्याद्वारे सक्रिय सदस्यांना मतदान निवडणुकीत प्रतियोगिता करण्याचाही अधिकार इथे प्रदान करण्यात आलेला आहे. कंपनीच्या अधिनियमाप्रमाणेच एक उचित असं लागू होणारे स्वरूप त्या स्वरूपानुसार रचनेनुसारच त्या सहकारी कायद्यामध्ये प्रावधान करणे किंवा निर्देशक मंडळाच्या सदस्यांमधील हितसंघर्ष टाळण्यासाठी त्या सदस्यावरील जी संलग्न जी माहिती आहे त्या हिताबद्दल जाहीर करणे असे बंधनकारक करणे. जे निर्देशक मंडळावर त्या क्षेत्रातील जाणत्या किंवा तज्ञ लोकांचा समावेश करण्याबद्दल ही या ठिकाणी प्रावधानाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर राजकीय आणि धार्मिक संघटनेमध्ये योगदान करण्या हा सहकारी क्षेत्रातील संस्थांवरती प्रतिबंध करण्याची या ठिकाणी डॉक्टर अमृता पटेल यांनी किंवा विधायक संसद आणि सहकारी संस्थेच्या पदाधिकारी होण्यासाठीचा एक पोटनियम शिफारस केली होती. या उच्चाधिकार समितीने ही ती नंतर नाकारली. म्हणजे मतदान अधिकार नसलेला जो भाग आहे तो विकून प्राथमिक समभाग विक्रीद्वारे भाग भांडवल उभारण्याचे सहकारी संस्थेस परवानगी देत आहे. म्हणजे नियम बनवण्याच्या अधिकाराची समाप्ती या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट तो उच्चाधिकार समितीने सुचवलेल्या शिफारशी त्यामध्ये प्रगतशील आणि सक्षम सहकारी विधी विधान यामध्ये आदर्श सहकारी कायदा किंवा सहकारी संस्थांना आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता. म्हणजे आदर्श सहकारी कायदा पारिक समितीने सुचवल्याप्रमाणेच एक राष्ट्रीय स्तरावरील एक आदर्श कायदा सहकारी कायदा अस्तित्वात यावा आणि राज्यस्तरीय कायदा
जी जागा घेईल त्या आदर्श सहकारी कायदा याचा सर्वसमावेशक असावा आणि सरकारला नियम बनवण्याचा अधिकारही नसावा. राज्य सरकारच्या अधिकाराचा अंतर्गतच या ठिकाणी त्याचा समावेश असावा. जो नेक्स्ट पॉइंट आहे तो सहकारी संस्थांना आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यावरती या ठिकाणी सहकारी संस्थेच्या व्याख्येचे संविधान किंवा बहुराज्य सहकारी कायदा राज्यावरील सहकारी कायद्यात त्याचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली. सक्रिय सदस्य व्याख्येच्या कायद्यात समावेश म्हणजेच उपयोगकर्ता किंवा सदस्यांचे मतदान निवडणूक लढवण्याचा अधिकार, अक्रिय त्या ठिकाणी उपयोगकर्त्यांना त्या सदस्यत्वातून वगळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुचवण्यासाठी या समितीने शिफारस केलेली आहे. तर निर्देशक मंडळाच्या परिणामकारकतेसाठी शिफारस जो आहे त्याच्यामध्ये निर्देशक मंडळाने व्यक्ती किंवा व्यवस्थापक, नियामक आणि व्यक्तीचे जे कर्तव्य जबाबदारी हेही निश्चित करण्यात आलेले आहे. निर्देशकासाठी विश्वस्त स्वरूपाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्या ठिकाणी सहकारी तत्वाचा विचार करूनच निर्देशक मंडळासाठी व्यक्तीसाठी तो निकष लावणे त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर निर्देशक मंडळावरती निवडून आलेल्या व्यक्ती या क्षेत्रातील त्या ठिकाणी कामकाजाचे आवश्यक ते ज्ञान किंवा कुशल प्राप्त असल्या पाहिजे. 6 महिन्याच्या सक्तीचे त्या प्रत्येक व्यक्तीला 6 महिने सक्तीचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. न घेतल्यास अशा संबंधित व्यक्ती अपात्र ठरवल्या जातील. म्हणजे नेक्स्ट येतो तो सहकारी संस्थेच्या राजकीयकरण टाळण्यासाठीची शिफारस जी आहे त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेत द्वितीय उच्च स्तरावरील सहकारी संस्थेत जो सक्रिय आणि मोठ्या उपयोगकर्त्याचा एक अतिरिक्त मतदाचा अधिकार किंवा निर्देशक सदस्य जे आहे सेवानिवृत्ती किंवा शिफारस करण्याचा जो निर्णय प्रक्रियेतील त्या ठिकाणी पक्षपातीपणा म्हणजे तो कोणत्या पक्षाचा आहे वगैरे अशा पद्धतीचा पक्षपातीपणा टाळावा हेही त्या ठिकाणी बंधनकारक केलेले आहे. तर मतदानावरील अशा पद्धतीने म्हणजे सहकारी संस्थेत सभासद म्हणून समावेश झाल्यानंतर पहिले 12 महिने तरी मतदानावर बंदी असावी किंवा निवडणुकीतील गैरप्रकार आणि होणारे सदस्य भरती टाळण्यासाठी ही केली गेलेली आहे. तर सहकारी संस्थांना तो राजकीय धार्मिक संघटनांमध्ये योगदान करण्यासाठी प्रतिबंध असावा. सहकारी संस्थांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठीची शिफारस केलेली आहे. यामध्ये त्या ठिकाणी असहकारी संस्थांच्या मध्ये संघटन रचना असली पाहिजे. भरती किंवा सेवा मोबदला त्या ठिकाणी जे संचालक मंडळाद्वारे ठरवण्यात यावे किंवा सहकारी संस्थांच्या द्वारे सहकारी आणि बिगर सहकारी संस्थांच्या बरोबर व्यवसाय वाढीसाठीची त्या ठिकाणी करार किंवा भागीदारी त्यामध्ये उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. तर क्षेत्रीय प्रतिबंधकाविषयीचे काम करणे आवश्यक आहे किंवा भांडवल उभारणीकरण त्याचे निधी वापराबाबत हे स्वातंत्र्य असले पाहिजे. नंतरचा जो भाग येतो तो या ठिकाणी मानवी सहसाधारण आणि विकास व व्यावसायिकरण म्हणजे उच्चाधिकार समितीने कुशल मानवी सहसाधारण हे महत्व लक्षात घेऊनच ही शिफारस सुचवलेली आहे. त्यामध्ये सदस्य प्रशिक्षण आणि जागरूकता अभियान संस्थेमार्फत राबवले गेले पाहिजे. सहकारी चळवळीमधील तरुण वर्ग किंवा महिलांचा समावेश या बाबतीत ही त्या ठिकाणी विशेष परिश्रम घेणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील नेतृत्वासाठी प्रशिक्षण सक्तीचेच राहिले पाहिजे किंवा जे त्या ठिकाणी अनुभवी किंवा तज्ञ लोकांच्या आवश्यकतेनुसारच त्या ठिकाणी निर्णय किंवा व्यवस्थापनामध्ये मदत घेणे आवश्यक आहे किंवा प्रशिक्षण योजनेच्या मध्ये सहभागी होणारी सहकारी संस्थांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करणे. केंद्राद्वारे सहकारी क्षेत्राचा विशेष संशोधन संस्थांची स्थापना करणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी विद्यापीठाची ही स्थापना सहकारी क्षेत्रासाठी विशेष विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. अशा ठिकाणी अशा सहकारी संस्थेच्या अंतर्गत नियमावली आणि मानवी संसाधन नीतीविषयकचा खुला जो स्पष्टीकरणाचा अंतर्भाव आणि वार्षिक अंदाजपत्रकामध्येही यासाठी 2% निधी कमीत कमी तरतूद करणे हे आवश्यक आहे अशी शिफारस केलेली आहे. तर भांडवल उभारणी आणि वित्तीय स्थिरतेसाठी शिफारस
कोणत्याही संस्थेची स्थापना किंवा कोणती संस्था चालवण्यासाठी आवश्यक काय असतं तर भांडवल. म्हणजे भांडवल हे या ठिकाणी त्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच या शिफारसी ठरवलेल्या आहेत. कारण केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या अंदाजपत्रकात शेती क्षेत्रातील संस्थांच्या मार्फत भांडवल उभारणीसाठी शेतकऱ्यांना सुलभ असा कर्ज पुरवठा मदत म्हणून दिला पाहिजे किंवा तरतूद केली पाहिजे. सहकारी संस्थांच्या भांडवलीचा पाया मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांना त्या ठिकाणी उत्पन्न करातून पूर्णपणे वगळणे आवश्यक आहे. आणि सहकारी संस्थांना सरकारद्वारे फक्त अनुदानच नाही पण सुलभ कर्ज स्वरूपात ही मदत दिली पाहिजे किंवा नाबार्ड सहकारी बँकांनाही वित्त पुरवठा करते. याची अडचण लक्षात घेऊनच अशा एका संघटनेची निर्मिती करणं किंवा निधीची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी ठरवलेला आहे. म्हणजे सहकारी संस्थांच्या व्यवसायाचे स्वरूप हे एक सदस्य एक मत, आपण हे तत्व लक्षात घेऊनच या ठिकाणी भांडवलाची उभारणी किंवा नवीन वित्तीय साधनाची निर्मिती करणे आणि राष्ट्रीय सहकारी केंद्र किंवा वित्त पुरवठा करण्याची सर्वोच्च संस्थेकडून विकासाच्या सर्वात मोठी संधी किंवा सेवा क्षेत्रातील होणाऱ्या वित्त पुरवठ्याची वाढ करणे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ज्या शिफारसी आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला समजलेल्या असतील. सहकार या ठिकाणी ज्या समितीने ठरवलेला तो आदर्श कायदा असला पाहिजे किंवा सहकारी संस्थांना आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता असली पाहिजे. त्या ठिकाणी त्या सदस्य व्याख्येचा कायद्यात समावेश असला पाहिजे किंवा जे निर्देशक मंडळ आहे त्याच्या परिणामकारकतेची पण शिफारस केलेली आहे किंवा राजकारण टाळणे याची शिफारस केलेली आहे. स्पर्धात्मकता आहे ही या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. हे सर्व जे शिफारसी आहेत त्या तुम्हाला समजलेल्या असेल. थँक यू व्हेरी मच.